मंदिर की जमीन बचाओ, महाराष्ट्र मंदिर महासंघ की सरकार से कड़े कानून की मांग। नागपुर से एक बड़ी खबर। महाराष्ट्र मंदिर महासंघ और जिले के कई मंदिर न्यासियों ने सरकार से मंदिर की जमीन की भूमाफियों से बचाने के लिए सख्त कानून बनाने की मांग की है। कम दामों पर करोड़ों की जमीन बेचने और अवैध हस्तांतरण के बढ़ते मामलों ने भक्तों में चिंता बढ़ा दी है। नागपुर और विदर्भ के कई जिलों में मंदिरों की जमीन को अवैध तरीके से हड़पने के मामले लगातार सामने आ रहे हैं। मंदिर महासंघ के पदाधिकारियों ने देवेंद्र जी फडणवीस, उप प्रमुख एकनाथ शिंदे और विपिन ईटनकर के साथ जमीनों का दौरा कर स्थिति का जायजा लिया। इसके बाद संबंधित तहसीलदार को एक विस्तृत ज्ञापन सौंपा गया। मंदिर जमीन की सुरक्षा के लिए विशेष दस्ता बनाने की मांग। ज्ञापन में कहा गया है कि वर्तमान अधिनियम में मंदिरों की जमीन हस्तांतरणीय होने के बावजूद भूमाफिया स्थानीय राजस्व अधिकारियों के साठगांठ से इनाम रजिस्टर और ग्राम प्रपत्रों में फेरबदल कर मंदिर का नाम हटवा देते हैं। कई जगहों पर बिना अनुमति के जमीन को निजी नामों पर दर्ज कर लिया गया है। महाराष्ट्र में ऐसा कोई कानून नहीं है जो जमीन हड़पने को गंभीर आपराधिक अपराध माने, जबकि गुजरात, कर्नाटक और असम जैसे राज्यों में ऐसे मामलों के लिए विशेष त्वरित न्यायालय चल रहे हैं। महासंघ ने महाराष्ट्र में भी ऐसे त्वरित न्यायालय और विशेष दस्ते के गठन की मांग की है, ताकि 6 महीने के भीतर परिणाम देकर मंदिरों की जमीन वापस दिलाई जा सके। श्रद्धालुओं से मंदिर की सुरक्षा में सहयोग की अपील। विदर्भ के अमरावती, अकोला और अन्य जिलों में कई एकड़ जमीन को मंदिर संपत्ति के रूप में कानूनी मान्यता दिए जाने के बावजूद भूमाफियों के बढ़ते दबाव ने विवादों को जन्म दिया है। नमस्कार, जय श्रीराम। अतुल अरवेनला, महाराष्ट्र मंदिर महासंघ। आजच्या आम्ही कलेक्टर ऑफिसच्या इथे आलेलो आहोत। सगळे नागपूरमधील प्रसिद्ध मंदिरांचे प्रमुख विश्वस्त इथे उपस्थित आहेत। आम्ही इथे एक निवेदन द्यायला आलेलो आहोत। अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट म्हणजे भूमाफियांच्या माध्यमातून जे जमीन हडप होते याबद्दल एक कठोर कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू व्हावा या दृष्टीने आम्ही इथे आलेलो आहोत। आज बघितलं तर आपल्या देवाची जी जमिनी आहेत, भूमी आहेत, हे देवभूमी आहेत। अनेक राजांनी त्या काळामध्ये मंदिरांना जमिनी देऊन त्या मंदिराच्या माध्यमातून कुठेतरी एक समृद्ध शहर, गाव निर्माण व्हावं म्हणून त्यांनी ते जमिनी तिथे दिलेल्या होत्या। त्या माध्यमातून मंदिरांचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून त्या सगळ्या जमिनी दिल्या होत्या। पण आज बघतोय की या ज्या जमिनी आहेत या भूमाफियांच्या माध्यमातून किंवा शासनातील काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून साटेगोटे करून या जमिनी कुठेतरी कुळाच्या नावाने हजारो एकर जमिनी आज लाटल्या गेलेल्या आहेत आणि हे सगळं भूमाफियांच्या माध्यमातून या जमिनी आज मंदिरापासून दूर गेलेल्या आहेत। तर एक मोठं षडयंत्र आपल्या मंदिरांच्या बाबतीमध्ये सुरू आहे आणि हे दूर होण्यासाठी आज अनेक राज्यांमध्ये देखील जसं गुजरात आहे, ओरिसा आहे किंवा आंध्र प्रदेश आहे, या राज्यांनी देखील हे काही वर्षापूर्वी त्यांना हे लक्षात आलं होतं की या ज्या जमिनी आहेत हे षडयंत्र याच्याबद्दल सुरू आहे म्हणून त्यांनी लगेच त्याच्यावर कायदे पण केले आणि त्याबद्दल त्यांनी ते प्रशासकीय त्याच्यामध्ये काही नियम पण लावलेले आहे। पण हा कायदा आज महाराष्ट्रामध्ये नाही आहे। तर याचा अर्थ बघितलं तर जसं आम्ही अमरावतीमध्ये आपल्या विदर्भातलं गोष्ट सांगतो तर अमरावतीमधले जी जमीन होती त्या जमिनीचं आजचं बाजारभाव मूल्य 50 करोड आहे। पण कुठेतरी भूमाफियांच्या माध्यमातून आज ती जमीन 960 रुपयामध्ये त्याची विक्री करण्याचं धाड चालू झाला होता। पण आपले काही जबाबदार हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता यांनी पुढाकार येऊन या जमिनीबद्दल आवाज उचवला आणि आज ती जमीन परत मंदिरांच्या नावानी आहे। असंच अकोल्यामध्ये पण झालं आहे। नागपूरमध्ये देखील काही तालुक्यांमध्ये अभ्यास करताना लक्षात आलं की तिथे पण अशा जमिनी मंदिरांच्या नावानी आहेत। पण प्रत्यक्षामध्ये जेवढं मंदिर आहे त्याच्या बाजूच्या सगळ्या जमिनी ह्या लाटल्या गेलेल्या आहेत कुळाच्या नावाने। काही ठिकाणी मंदिराचं नाव आहे पण अन्य लोक त्याच्यावर मंदिरांच्या जमिनीवर काम करत आहेत। काय म्हणणं आहे? तर आमची महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे की ज्याप्रमाणे अन्य राज्यांमध्ये हा कायदा झाला असा एक कठोर कायदा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये व्हावा। येत्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर चर्चा होईलच, पण त्याच्या आधी एक कायदा व्हावा आणि हे जे भूमाफिया आहेत किंवा ज्या देव जमिनी गेलेल्या आहेत या जमिनी परत मंदिरांना परत व्हाव्या ही आपली शासनाकडे मुख्य मागणी आहे। तसेच जे सरकार से तुरंत कड़ा कानून लागू करने और मंदिर संपत्ति की सुरक्षा सुनिश्चित करने की अपील की है।